ऑफलाईनचं MPSC एक्झाम मंत्राचं ऑफिस चालू झालं. आपला एक प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये बूट कॅम्प चालू झाला. पण नेमकं MPSC एक्झाम मंत्रा करणार तरी काय आहे, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा काय होणार आहे, किंवा विद्यार्थ्यांसाठी MPSC एक्झाम मंत्र्या काय फायदा होणार आहे, नेमकं काय आहे इथे, या सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. नमस्कार. तर आज आपण या गोष्टीची चर्चा करूया की नेमकं मी जे पर्सनल मेंटरिंगबद्दल बोलतो ते म्हणजे काय, अप्रोच म्हणजे काय, त्याचा तुमच्या आयुष्यात काय फायदा होणार आहे, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये त्याचा कसा फायदा होणार आहे, किंवा तुमच्या रिझल्टमध्ये त्याचा काय फायदा होणार आहे का, किंवा तुमचे मार्क कसे वाढणार आहे, त्यासाठी आपण काय काय करतोय, त्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जी मी नेहमी बोलत असतो, फ्री मेंटरिंग. तर ती फ्री मेंटरिंग काय भानगड आहे ते आपण पहिले बघूयात. राईट. तर आपलं जे फ्री मेंटरिंग आहे तर ते पहिल्यापासून चालू होतं. म्हणजे मी बँगलोरला असताना आपण रोज संध्याकाळी 7 ते 8 माझा पर्सनल नंबर दिलेला होता. त्यात विद्यार्थी फोन करायचे आणि मोबाईलवर आपण ऑडिओच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काउन्सिलिंग म्हणा किंवा मेंटरिंग आपण करत होतो. आता जेव्हापासून आपलं ऑफलाईन ऑफिस चालू झालेलं आहे त्यावेळेस मी ऑफिसमध्ये असतो. अजून मी हे डिक्लेअर केलं नाही कुठल्या वेळेमध्ये असेल काय. त्याचं कारण हे होतं की बऱ्याचशा गोष्टी अजून स्ट्रीमलाईन झालेल्या नव्हत्या. तरीही रोज नाही म्हटलं तरी एक 10 ते 12 विद्यार्थी येतात. त्यात इंटरव्ह्यूची तयारी करणारे अर्थात खूप जास्त आहेत, पण त्यामध्ये माझा वेळ भरपूर गेला तर मला बाकी गोष्टी ज्या आहेत त्या करता येणार नाहीत, म्हणून मी अनाऊन्स केलं नव्हतं. पण 1 तारखेपासून मी रोज आपलं जे चॅनल आहे MPSC एक्झाम मंत्र टेलिग्रामचं आणि यूट्यूब आहे तिथं रोज एक्सप्लेन करेल किंवा सांगेल की कुठल्या दिवशी मी अवेलेबल असेल फ्री मेंटरिंगसाठी. आणि मग जे विद्यार्थी माझ्याकडे भेटायला येतात त्यांच्या बाबतीमध्ये मी काय करतो आणि विद्यार्थ्यांना काय मिळतं तर हे आपण इथं बघणार आहोत. तर इथं बघा, आता हा विद्यार्थी एक आणि हे जेव्हा माझ्याकडे आले तर त्याचा आपण एक प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये लेटर हेड फॉर्मॅटमध्ये मी बनवून घेतलेलं आहे की त्याचा एक मला प्रॉपर फॉलोअप घेता यावा. अशा प्रकारे तुम्हाला मी लिहून देईल की तुमचे टार्गेट्स काय असतील किंवा काय गोष्टी आहेत. याची तुम्हाला जी प्रत आहे, हे जे प्रिस्क्रिप्शन आहे हे तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे, पुढच्या वेळेस येताना घेऊन यायचं. त्याच्या आधी याची एक फोटोकॉपी आपण रिसेप्शनला देतोय आणि एक मी प्रॉपर ग्रुप बनवला आहे तिथे मेंटेन करतोय. हुकून चुकून कदाचित तुमच्याकडून जर हे मिसप्लेस झालं, हरवलं, तर मला एक रेकॉर्डला असावं, रेफरन्सला असावं. नाही तर पुढच्या वेळेस आलात तुम्ही परत पहिल्या गोष्टी परत करण्यापेक्षा आपण जिथपर्यंत थांबलो होतो तिथून पुढे सुरू करण्यासाठी हा एक प्रयोग या ठिकाणी मी केलेला आहे. आणि आता एक बिईंग डॉक्टर आहे ना, माझ्या डोक्यात ही कन्सेप्ट होती की आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर त्याचा एक नमुना हा आहे. आता एक विद्यार्थी ओडी म्हणजे काय, ऑन डिस्कशन, की मला काय लक्षात आलं बाबा, तर 2017 पासून जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतायत. राईट. 2017 पासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतायत. मग लिहून घेतलं, थोडं डिस्कशन घेतलं. मागच्या काही दिवसांमध्ये रिझल्ट आलेला नाहीये आणि मागच्या 1 वर्षापासून प्रचंड प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये ते आहेत आणि त्यांनी आता रिसेंटली एक जॉब जॉईन केलेला आहे. राईट. हा जॉब आता त्यांना MPSC 2025ची तयारी करायची, तर त्या तयारीसाठी काय केलं पाहिजे. मग ते चर्चा करत असताना त्यांचा ऑप्शनल जो ॲग्रिकल्चर आहे त्याच्याविषयी बरंचसं गाईड झालं की ऑप्शनलची तयारी कशी करायची, काय करायची, या अनुषंगाने इथे एक नोटिंग केली होती. आणि मग त्यांना सांगितलं मी आता सोबत हे खूप दिवसापासून MPSCची तयारी करतायत. राईट. त्यामुळे यांना MPSCचा अप्रोच आलेला आहे, MPSCच्या परीक्षा दिल्यात. त्यामुळे त्यांनी आत्ताच्या कंडिशनला फुल फ्लेज MPSC नाही केली तरी जास्त काही फरक पडत नाही. म्हणजे रोज 1-2 तास मेन्सची तयारी केली तरी चालते. पण जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांनी मात्र आता फुल फ्लेज प्रिलिम्सची तयारी केली पाहिजे. मेन्स आता अजिबात काही करू नये. आणि ह्याच गोष्टीला मी पर्सनल मेंटरिंग म्हणतो, कस्टमाइज प्लॅन म्हणतो, की विद्यार्थ्यांनुसार तो प्लॅन बदलला पाहिजे, विद्यार्थ्यांनुसार तो प्लॅन चेंज झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सुटेबल, विद्यार्थ्यांना फायदा होणारा प्लॅन आपण दिला पाहिजे. दॅट इज पर्सनल मेंटरिंग. राईट. मेंटरिंगच्या नावाखाली लेक्चर घेणं, शिकवणं म्हणजे मेंटरिंग माझ्यासाठी तरी नाही. ही गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करतो. तर इथे ही गोष्ट झाली. मग त्यांना सांगितलं इथिक्स एसिसचं थोडं करा, ॲग्रिकल्चर जो आहे तो स्टार्ट करा. आणि प्रिलिमच्या दृष्टिकोनातून मग आता काय चालू ठेवा, तर डेली आपल्या करंट अफेअर्स करायचंच आहे. PYQचं अनालिसिस डेली करायचं आणि एक GSचा कुठला तरी विषय ओपन करायचा. त्यात जनरल सायन्स, कारण हा 20 क्वेश्चन या ठिकाणी येणार आहेत, जवळपास 40 मार्कांसाठी हा विषय आहे, म्हणून जनरल सायन्सनं स्टार्ट करा. हे आपल्याला या ठिकाणी चालू करायचं. नेक्स्ट डेट त्यांना मी बोलवलं 3 ऑगस्टला बोलवलेले. 3 ऑगस्टला आल्यानंतर मी फॉलोअप घेईल, यांनी काय केलंय नाही केलंय. 3 ऑगस्टच्या पुढे आले नाही, तुम्हाला मला राम परत यायचं नाही. जर तुम्ही ते केलं नाही तरी परत यायचं नाही. टाइमपाससाठी तर अजिबात नाहीये.
ज्यांना शक्य आहे त्यांनीच या, ज्यांची मेहनत घेण्याची तयारी आहे त्यांनीच या, ज्यांना मी सांगितलेल्या गोष्टी पटतात त्यांनीच या, ज्यांचा माझ्यावर ट्रस्ट आहे त्यांनीच या. विनाकारण टाइमपाससाठी फक्त बघण्यासाठी इथे येऊ नका, कारण दुसरं कोणीतरी असं आहे ज्याला खरंच गायडन्सची गरज आहे, त्याचा वेळ कृपया तुम्ही घेऊ नका. राईट, ही माझी एक काइंड रिक्वेस्ट सगळ्यांना आहे. राईट, मग आता त्याच्यामध्ये बरीचशी चर्चा करत असताना काउन्सिलिंगमध्ये एक गोष्ट लक्षात आली की खूप प्रेशर जे आहे, तर प्रेशरमुळे परफॉर्मन्स चोक होतोय आणि प्रेशरमुळे काय होतं, एक्झॅक्टली काय करावं हे कळत नाही. म्हणून आम्ही जे टार्गेट केलं होतं प्रोसेस वर्सेस एंड, याच्यावर मी बरंचसं त्यांना गोष्टी एक्सप्लेन केल्या आणि सांगितलं की आपण सध्या पुरतं प्रोसेसवर काम करूया, एंडवर नको. रिझल्ट, मार्क, कट ऑफ, पास नापास ह्या सोडून द्या. आपण डेली टार्गेट ठरवूया, विकली टार्गेट ठरवूया, त्याच्यावर काम करूया. त्याच्यामध्ये अजून कसं रिफाईन करता येईल, त्याच्यात अजून काय काय चेंजेस करता येईल, त्यातला इफेक्टिव्हनेस कसा वाढवता येईल, तुमच्यासाठी अप्रोप्रिएट स्ट्रॅटेजी काय असणार आहे, या सगळ्या अनुषंगानं थोडीशी चर्चा. त्यानंतर 70-30चा रूल त्यांच्याशी डिस्कस केला मी. प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये हा काय, जसा पॅरेटोचा 80-20 असतो, तसा मी माझा स्वतःचा डॉक्टर अजित 70-30 केलेला आहे. तो सिलेबसला धरून आणि PYQला धरून आहे. आणि परत दुसरी गोष्ट, कोर पेरिफेरीचं मॉडेल त्यांच्यासोबत एक डिस्कस केलं की आपला जो कोर विषय आहे किंवा कोर 30% जो सिलेबस आहे तो आपला खूप स्ट्रॉंग असला पाहिजे, कारण त्याच्यावर 70% क्वेश्चन्स त्याच्यावर फ्रेम होणार आहेत आणि 70% सिलेबस असा याच्यावर फक्त 30% क्वेश्चन्स येणार आहेत. आपलं जे टार्गेट आहे, म्हणजे मागच्या बुटकॅम्पमध्ये मी जे बोललो की खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी, खटका कुठे आहे तर तो 30% आहे. तिथं जर आपलं बोट पडलं की जागेवर पलटी बसणार आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा स्कोर, पाहिजे तेवढे मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्या अनुषंगाने आता दुसरं एक नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना गट ब गट क ची तयारी करायची आहे. मग त्याच्यामध्ये बेसिकली त्यांना काय सजेस्ट केलं की PYQ अनालिसिस करा, टॉपिक एक प्रिपेअर करा, म्हणजे स्टेटमधून असेल, NCERT असेल किंवा क्लास नोट्स असेल, आणि त्याच्यानंतर त्या टॉपिकवरचे आपले P2P, आपली एक P2P नावाची बॅच आहे किंवा OTPची आपली बॅच आहे, किंवा आता याच्यासाठी ग्रुप सी मेनसाठी आपण सराव नावानं जी केली की प्रॅक्टिस क्वेश्चन्स टॉपिक वाईज आयोगाच्या धर्तीवर बनवलेत, त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास किती झाला आहे, कन्सेप्ट समजली का नाही समजली, आपण त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतोय का, लक्षात राहतंय का, कन्सेप्टचं अप्लिकेशन कळतंय का. मग एक तुम्हाला स्वतःला टेस्ट करण्यासाठी ते आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर विकली वन्स, आठवड्याला वन्स, जे आपली आखाडा टेस्ट सिरीज आहे, किंवा तुम्हाला मार्केटमधली इतर कुठली पण टेस्ट सिरीज सोडवायची तर ती टेस्ट सिरीज सोडवली पाहिजे की तुम्हाला कळेल की ओव्हरऑल मी तिथे कसं परफॉर्म करतोय. राईट, या अनुषंगाने यांच्याशी मी चर्चा केली होती. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या की एक दिवस एक विषय एकदाच करायचा आणि रोज एक पेपर सोडवा. हे जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल ना तर 60 मिनिट 100 क्वेश्चन, याच्यासाठी डेली एक पेपर तरी कमीत कमी सोडवला पाहिजे. आयोगाचा असेल, क्लासमधला, मार्केटमधला असेल, कुठलाही असेल. आणि रोज मॅथ रिजनिंग करा. मॅथ रिजनिंगच्या बाबतीमध्ये मी जो रूल एक दिलाय सगळ्यांना, दुपारच्या जेवणानंतर 1-1.5 तास मॅथ करायचं, नाही केलं तर रात्रीचं जेवण बंद करायचं, रात्रीच्या जेवणानंतर 1-1.5 तास मॅथ करायचं, नाही केलं तर दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण बंद करायचं. कंबाईनची तयारी करत असाल तर मॅथ रिजनिंग शिवाय तुमचा दिवस उगवला पण नाही पाहिजे, संपला पण नाही पाहिजे. कंप्लीट 2 वेळा मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस केलीच पाहिजे, तर आणि तरच कंबाईनमध्ये टिकाव राहील. नाहीतर कंबाईनला राम राम करा, आईबापाचे पैसे वाया घालवू नका, क्लासवाल्यांच्या माती सगळे पैसे टाकू नका, सोडून द्या. MPSC माझं स्पष्ट म्हणणं आहे, सोडून द्या. ज्याचा मॅथ रिजनिंगचा ॲप्टिट्यूड नाही आहे, जनरल सायन्स ॲप्टिट्यूड नाही आहे ना, त्यांनी कंबाईनसाठी तरी कमीत कमी MPSC सोडून द्या. अर्थात राज्यसेवा करू शकता, तिथे CSATचं क्वालिफाईंग आहे, त्यात एवढा काही फरक पडत नाही. पण प्रत्येक गोष्टी ही काळजीपूर्वक ऐका, मी काय सांगतोय ती. लगे उद्या उठसूट नको की मास्तर निगेटिव्ह करायला लागले, डिमोटिवेट करायला लागले. माझं स्पष्ट म्हणणं आहे की 4-5 वेळ झालं तयारी करताय, मॅथमध्ये 20 पैकी 5 पण प्रश्न बरोबर येत नाही, पास कसे होणार तुम्ही? बाकीच्यांचे 15 मार्क ॲव्हरेज आहे, 10 मार्क GS मध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे, ह्युमनली इम्पॉसिबल आहे. सगळ्यांना GSचं कळलंय काय करायचं, PYQ कसे करायचे, नोट्स कशा करायच्या, काय करायचंय, त्यामुळे तिथं ॲडव्हान्टेज नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्या पद्धतीने केलं. त्यानंतर अजून काही काही गोष्टींसाठी नवीन विद्यार्थी आहेत, डेली रुटीन आणि शेड्यूल कसा असला पाहिजे याच्यावर थोडीशी चर्चा आम्ही केली. सोबत थोडा व्यायाम, मेडिटेशन वगैरे करणं. लॉंग टर्मला तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, तुम्ही 2 वर्ष तरी कमीत कमी तयारी करणार आहात. 2 वर्ष टिकून राहणं, एनर्जी ठेवणं, उत्साह ठेवणं आणि स्वतःला मोटिवेट ठेवणं, यासाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. थोडं मेडिटेशन असेल, डाएट असेल, डेली रुटीन आणि विकली वन्स स्टॉप अँड गो अप्रोच. मी जो नवीन एक अप्रोच डेव्हलप केला बुटकॅम्पमध्ये, याच्यावर खूप डिटेलमध्ये बोललो होतो मी. स्टॉप अँड गो, की दर 8 दिवसाला स्वतःला एक प्रश्न विचारा की मी जे करतोय ते बरोबर आहे का, ज्या मार्गावर मी चाललोय तो मार्ग बरोबर आहे का. राईट, मी सकाळी 3:30ला उठून थंड पाण्याने आंघोळ करतोय का, ह्या लेवलला नाही. पण माझं म्हणणं एवढं आहे की आपल्याला आपला एक रिचेक केला पाहिजे.
सेल्फ इंट्रोस्पेक्शन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, सेल्फ ॲनालिसिस केलं पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण खूप पुढे निघून जातो आणि आपल्याला कळते आपण जी गोष्ट करत होतो ती फार चुकीची होती. आपल्याला राईट टर्न घ्यायचा होता, आपण चुकून यू टर्न घेतला, कारण आपलं जे रोटेशन ऑन आहे मोबाईलचं जीपीओ सर ते ऑफ राहिलेलं होतं, त्यामुळे आपल्याला लेफ्ट टर्न घेतला आणि 100 किलोमीटर गेल्यावर कळलं की आपण पुण्याच्या दिशेनं आलोय, आपल्याला जायचं होतं सोलापूरच्या दिशेनं, राईट. असं न हो, त्यामुळे 10-10 किलोमीटरला चेक करा. दर 8 दिवसानंतर एकदा स्टॉप अँड गो अप्रोच आहे तो इम्प्लिमेंट करा. दर रविवारी स्वतःचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा. प्रत्येक वेळेला चेक करा आपण काय करतोय ते बरोबर आहे का, हेच त्या ठिकाणी त्यांना मी लिहून दिलं होतं. ही आपली अशा प्रकारची जी आहे पर्सनल मेंटरिंग आहे. एकच गोष्ट परत एकदा सांगेल, टाइमपास करण्याने अजिबात यायचं नाही, टाइमपास करण्यासाठी ही नाही. आणि ही फ्री मेंटरिंग आहे, फ्रीचं राहील आणि फ्रीचं आहे. यासाठी आपले दरवाजे कायम ओपन आहेत. बॅचेस आहेत, तिथून पैसे येणार आहेत, बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण हे मी स्वतः ठरवलेलं आहे की मला काही गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये द्यायच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, जे पैसे भरून क्लास करू शकत नाहीत, त्यांना गायडन्स द्यायचं आहे. अर्थातच हे ऑनलाईन पण मी चालूच करतोय संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यानच. फक्त ते मी 1 तारखेला अनाऊन्स करेल टायमिंग आणि त्या गोष्टी, राईट. पुण्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना पण ह्या गोष्टीचा ॲक्सेस मिळावा म्हणून एक प्रयत्न आपला पहिल्यापासून जो होता 19 फेब्रुवारी 2023 पासून शिवजयंती दिवशीपासून आपण चालू केलेला जो फ्री इनिशिएटिव्ह आहे, फ्री मेंटरिंग आहे, ते चालूच राहील. आता हा विचार करू नका मास्तरना आता काय म्हणतील त्याला हे केलं ते केलं, आता पैशाच्या मागं लागेल. पैसे येतात, मला असं वाटतं पैशाच्या मागं पळायची गरज नसते. तुमचं ध्येय हे असलं पाहिजे की क्वालिटी देणं, विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, मार्क वाढले पाहिजे, पोरं पास झाले पाहिजे, राईट. हे टार्गेट ठेवून आपण चाललोय. त्यामुळं पैसा हा आपला ध्येय नाही आहे, तो येणारच आहे. जर पैसाच पाहिजे असता ना तर CAPF माझं UPSC मधून सिलेक्शन होतं, मी ती जॉईन केली असती. परत MPSC मध्ये खूप मेन्स, मला वाटतं 6-7 मेन्स माझ्या झाल्यात, तिथं कधीतरी फोकस केला असता, पोस्ट काढायचा प्रयत्न केला असता. पण एक गोष्ट कळली होती की आपल्याला काय करायचं ही गोष्टी बाबतीमध्ये खूप क्लिअर होतो. आणि म्हणूनच हा सगळा जो उपक्रम आहे किंवा हे जे काय MPSC एक्झाम मंत्रा जे आहे ते आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आपला तुमच्या आयुष्यामध्ये काय रोल असणार आहे, तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण फ्रीमध्ये देतोय. बऱ्याच लोकांना त्याचं अजून महत्त्व कळलेलं नाही. जसं की आपण रोज ठळक बातम्या देतोय बघा, रोजच्या रोज आपण टेलिग्रामवर ठळक बातम्या टाकतोय. सदर असतं आपलं ठळक बातम्या. ठळक बातम्या हे आपण रोज टाकतोय, म्हणजे डेली करंट अफेअर्स त्या ठिकाणी आपण फ्रीमध्ये देतोय. याच्याच सोबत आपण डेली काय करतोय की 10 प्रश्न कमीत कमी फ्रीमध्ये याच्या बेसिसवर ते सोडवायला देतोय, फ्री ऑफ कॉस्ट. त्यासाठी जे आपलं चॅनल आहे एक्झाम मंत्रा, करंट मंत्रा नावाचं चॅनल आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनीच रिक्वेस्ट केली ॲक्च्युली की सर करंटसाठी सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवा, म्हणजे आम्हाला करंट अफेअर्स सगळे एका जागेवर मिळेल. तर हे जे चॅनल इथं आपण त्या देतोय, इन्फो दूत नावाचा आपण एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे, इन्फो दूत. याच्यामध्ये आपण इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून अवघड वाटणाऱ्या, क्लिष्ट वाटणाऱ्या, किचकट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करण्याचा, कलरफुल डायग्रामच्या बाबतीमध्ये, पिक्चर्सच्या बाबतीमध्ये देण्याचा त्या ठिकाणी आपण एक प्रयत्न करतोय. आणि हे रोजच्या रोज आपण फ्री देतोय. परत आपण पहिल्यापासून जे चालू केलं होतं P2P मध्ये आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन देत होतो, आणि ते पण आपले चालू आहेत. रोज ते 5 क्वेश्चन असतात, ते एकदम क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. करंटचे डेली 5 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. आणि यातून जे आयोगाचे पेपर आहेत त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळाले, आणि हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, राईट. याच्या व्यतिरिक्त आपण याच्या बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट जी होती की अप्रोचच्या बाबतीमध्ये अजून काय, खूप जणांना अजून हेच लक्षात आलं नाही, आपण 25ची अप्रोचची बॅच चालू केली. खूप जण म्हणतात सर कधी चालू करताय, कधी चालू करतोय. तर ती अप्रोचची जी बॅच आहे तर ती मला वाटतं आपण आता आजपासून म्हणजे 25 तारखेपासून 25 जुलैपासून अप्रोचची बॅच पण चालू केलेली आहे. अप्रोचची बॅच कशासाठी आहे, त्याला दुसरं एक नाव दिलं होतं आपण, ठोकताळे अप्रोच किंवा ठोकताळे. तर ही आपली MPSC प्रिलिम्स म्हणजे राज्य सेवा पूर्वसाठी आहे. आणि ही अजून सगळ्यात जास्त गरजेची कोणाला आहे किंवा खूप जास्त महत्त्वाची कोणाला आहे माहिती आहे का, 1 नंबर कॅटेगरीमध्ये जे येतात टेक्निकलची तयारी करणारे, टेक्निकल प्रिलिम्स ज्यांचे आहे, म्हणजे इंजिनिअरिंगवाले, सिव्हिलवाले किंवा फॉरेस्टवाले वगैरे. का माहिती आहे का की त्यांचा GSचा तेवढा अभ्यास नाही आहे.
आणि त्यांचा जीएस तसा फोकसही नाही, मेन्सला त्यांचे कम्प्लीट वेगळे विषय आहेत आणि त्यांचा कट ऑफ कम्पॅरेटिव्हली सिव्हिलपेक्षा म्हणजे राज्यसेवा जी परीक्षा आहे त्याच्यापेक्षा कमी लागतो. पण यांच्याकडे काय आहे की टाईमचा कन्स्टंट आहे, टाईम फार कमी आहे आणि किती गोष्टी लक्षात राहू शकतात कमी वेळात याला लिमिट आहेत. त्यामुळं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे, सोल्युशन इज अप्रोच बॅच, ठोकताळे बॅच. प्लस यालाच अलाईन एक गोष्ट आहे की मेंटरशिप. आपण एक अजून पर्सनलाइज पेड मेंटरशिप पण चालू करतोय. त्या पेड मेंटरशिपमध्ये सिव्हिल्स किंवा जे टेक्निकलची तयारी करणार आहेत आणि राज्यसेवा तयारी करणार यासाठी वेगवेगळे टार्गेट आपण ठेवतोय. पर्सनल लेवलला टार्गेट ठेवतो. त्याचं कारण एक आहे की तुम्हाला खूप जास्त गोष्टी करायची गरज नाही. तुम्हाला समाधान महाजन वाचायची गरज नाही. टेक्निकल वाचत असाल तर तुम्ही समजून घ्या तुम्ही ट्रॅपमध्ये आहात. तुम्हाला एकदम बेसिक मिनिमम कंटेंट करायचंय ज्याच्या भरोश्यावर तुम्हाला कमीत कमी एक हिस्ट्रीमध्ये नाही म्हटलं तरी ॲव्हरेज मार्क पडतील एवढीच तयारी करायची. हिस्ट्री असा एरिया करायला गेली तर स्काय इज द लिमिट. आणि अवघड पेपर आला तर कितीही करून मार्क तेवढेच पडणार आहेत जे कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पडणार आहेत. राईट. त्यामुळे आपण टार्गेट आपला फोकस कळण्यासाठी दोन, एक तर तुम्हाला अप्रोच PYQ त्यानं मार्क डायरेक्टली वाढणार आहेत, दुसरं पर्सनल मेंटरशिप आपण यासाठी, दुसरं जे UPSC कडून MPSC कडे येत आहेत. इथे काय आहे की UPSC मध्ये तुमच्याकडे कंटेंट भरपूर आहे, जवळपास सगळे GSचे विषय. फक्त एकच फरक जो बेसिकमध्ये राहील, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि ती प्रश्न सोडवण्याची पद्धत डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल असणार अप्रोच म्हणजेच ठोकताळे बॅच जे आपली आजपासून चालू झालेली आहेत. याच्यामध्ये ऑलरेडी काही लेक्चर मागच्या वेळेस रेकॉर्ड केले, जसं 23चा पेपर वगैरे, तर ते टाकलाय, ते बघायला सुरुवात करा. 1 तारखेनंतर मी नवीन लेक्चर त्याच्यामध्ये परत सगळे रेकॉर्ड करणार आहे अप्रोचच्या बाबतीमध्ये. तिसरी, अजून जे नवीन विद्यार्थी आहेत, न्यू ऑस्पिरंट्सच्या बाबतीमध्ये काय गरज आहे, कारण नवीन विद्यार्थी पण किती लक्षात ठेवू शकतात, त्यांना किती गोष्टी रिटेन राहतील, परीक्षेत काय इम्प्लिमेंट करतील या लिमिटेशन आहेत. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर अप्रोच बॅच किंवा ठोकताळे बॅच फायदेच ठरू शकते. सगळ्यात शेवटी, लिस्ट बट नॉट द लिस्ट, ही वेटरन्स म्हणजे जे खूप दिवसापासून MPSCची तयारी करतायत पण त्यांची प्रिलिम्स निघत नाहीये, प्रिलिम्सची भीती मनामध्ये बसली आहे आणि प्रिलिम्सचा काय म्हणता येईल एक फोबिया त्या ठिकाणी झालाय. त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी, माझा अनुभव आहे, ज्यांनी अप्रोचची बॅच केली त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. बऱ्याच वेळेला नुसतं कॉन्फिडन्सवर 10-10, 15-15 वाढले. आता इंटरव्ह्यूसाठी एक विद्यार्थी आले, सगळ्या इंटरव्ह्यूचं आमचं डिस्कशन झालं, जाताना म्हणले सर 2 मिनिट थांबा मला एक गोष्ट सांगायची. म्हटलं काय? म्हटलं सर तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायचे, मागच्या वेळेस मी प्रिलिम्सला अप्रोचची बॅच केली आणि सर काहीच माझा जास्त अभ्यास नव्हता, 140 मार्क त्यांना पडले, 140 मार्क. कशावर? अप्रोचच्या भरोश्यावर. पण माझं असं म्हणणं फक्त अप्रोचवर त्यांना पडले नाही, त्यांचा ऑलरेडी अभ्यास होता, पण अप्रोचने कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला की तुझा पेपरला तुझा कमी अभ्यास असला तरी चालेल, तुला जे येणार नाही ते पण उत्तर बरोबर येणार आहेत. आणि हा कॉन्फिडन्स एवढा गरजेचा असतो परीक्षेच्या आधी 8 दिवस 15 दिवस. तुम्हाला जेव्हा हा कॉन्फिडन्स असतो, कॉन्फिडन्सच्या भरोश्यावर मग आपण एकदा प्लेअर फॉर्ममध्ये आला तर तो यॉर्करलाही 6 मारतो आणि फॉर्ममध्ये जर नसला ना वाईडच्या बॉललाही कट लागून विकेट पडते, तसा प्रकार आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स देण्याचं काम, कॉन्फिडन्स बुस्टरचं काम त्या ठिकाणी अप्रोच किंवा ठोकताळे बॅच तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. आणि मागच्या वेळेस आपल्या बऱ्याचशा स्टुडंटला 158 पर्यंत मार्क पडलेत. मला वाटतं मी OMR पण शेअर केल्या होत्या मागच्या वेळेस. आता मी आजकाल करत नाही त्या गोष्टी, आता आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायची गरज नाहीये, ऑलरेडी आपल्या रिझल्ट्सनं वगैरे दाखवून दिलेलं आहे. राज्यसेवेमध्ये आपल्या अप्रोचच्या बॅचच्या स्टुडंटला 158 मार्क मागच्या वेळेस पडले 2024च्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बोलतो. याच्या आधी पण 145 पर्यंत 2023ला 135 तर मला वाटतं रोहितलाच होते, ती पण OMR मी त्या ठिकाणी शेअर केली होती. तर हा राज्यसेवा पूर्वच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आपली एक्झाम मंत्राची किंवा डॉक्टर अजित काकडे यांचे ब्रेड अँड बटर बॅच, राज्यसेवा पूर्व परीक्षा अप्रोच किंवा ठोकताळे बॅच. राईट. सेम ही प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये संयुक्त पूर्वच्या बाबतीमध्ये पण लॉन्च केलेली आहे. संयुक्त पूर्व 2025 साठी सेम बॅच त्या ठिकाणी लॉन्च केली आहे. संयुक्त मुख्य गट क साठी पण बॅच लॉन्च केली आहे. याच्यामध्ये मात्र लेक्चर थोडेसे मी 1-2 तारखेनंतर टाकेल. हा रिझल्टची वेट करतोय, हा रिझल्ट लागला की लेक्चर त्या ठिकाणी सुरू होतील. संयुक्त मुख्य 2025 मध्ये पण काही लेक्चर्स टाकलेत, परत नवीन लेक्चर त्या ठिकाणी टाकणार आहे. ह्या मेनली आपल्या 3 बॅचेस ज्या आहेत, ठोकताळे किंवा अप्रोच बॅच म्हणतो, त्या आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. बाकी डिटेल याच्याविषयी मी नंतर बोलेनच किंवा त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करेनच. त्यानंतर महत्त्वाचं एक अजून आपण नवीन चालू केलेलं आखाडा टेस्ट सिरीज. आखाडा टेस्ट सिरीज, आखाडा टेस्ट सिरीज कशासाठी चालू झाली? राज्यसेवा पूर्व. राज्यसेवा पूर्वसाठी संयुक्त मुख्य
गट क साठी राईट. ह्या दोन्ही टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या चालू झाल्या आहेत. आणि ही का लावावी बरं टेस्ट सिरीज? याची गरज काय? आपण ही टेस्ट सिरीज आहे ना P2Pच्या प्रचंड रिस्पॉन्स नंतर आणि प्रेडिक्शन बेसवर आपल्या एक लक्षात आलं की आपण बरेचसे प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो. आपण बरेचसे एरियाज टार्गेट करू शकतो ज्याच्यावर पुढच्या येणाऱ्या प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळू शकतात. आणि त्यामुळे आपण ती सायंटिफिकली बेस्ड आणि थीम बेस्ड थीम बेस्ड सायंटिफिकली डिझाईन्ड आहे ती. याचं कारण काय माहिती आहे का? की आधी प्रॉपर टीम त्याच्यावर अनालिसिस करते, मागच्या 4-5 वर्षाचा एक ट्रेंड बघते, त्यानंतर एरियाज फाइंड आउट करते. एरियाजवर कुठल्या प्रकारचा प्रश्न, जोड्या लावा टाकायचा, फॅक्च्युअल टाकायचा, असर्शन रिझन टाकायचा, कन्सेप्च्युअल टाकायचा, अंडरस्टँडिंग बेस्ड टाकायचा, कन्फ्युजिंगवाला टाकायचा, किंवा राज्यसेवा 24मध्ये छोट्या छोट्या नंबरमध्ये पकडलं तशा प्रकारे पकडून बघायचं, आणि ओव्हरऑल तुमचा विषयाचा अभ्यास झालाय का नाही हे बघायचं. असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स किंवा त्याच्यामध्ये आपण थीम्स प्रत्येक याच्यामध्ये करतोय. करंटच्या बाबतीमध्ये पण आपण प्रत्येक क्वेश्चनच्या नंतर एक थीम दिलेली आहे की हा प्रश्न आपण का सेट केलाय, हा मागच्या वेळेस कुठला प्रश्न विचारला होता, ज्या रेफरन्सनं आपण हा प्रश्न करतोय जो की येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो. इतक्या लेवलला आपण त्याचं काम करतो. आणि याचे फ्री पेपर जे आहेत, सॅम्पल पेपर, पॉलिटीज, आम्ही आपल्या चॅनलवर जे MPSC एक्झाम मंत्र आहे त्या पॉलिटीची पहिली टेस्ट त्या ठिकाणी अपलोड केली, त्याचे एक्सप्लेनेशन पण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे. तर तुम्ही ते सॅम्पल म्हणून बघू शकता. आणि असं काही गरजेचं नाही आहे, जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज लावायची नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण दुसरी मार्केटमधली 1 किंवा 2 टेस्ट सिरीज तरी सोडवा. टेस्ट सिरीज सोडवल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही की व्हेअर वी स्टँड, आपण करतोय ते बरोबर आहे का, आपला अभ्यास कुठे चाललाय, काय चाललाय, राईट. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, ग्रुप बी प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये पण संयुक्त गट ब च्या बाबतीमध्ये पण आपली टेस्ट सिरीज लवकरच येते. त्याची अनाउन्समेंट लवकरच केली जाईल, आणि एकदा का त्याची तयारी झाली तर ती पण टेस्ट सिरीज त्या ठिकाणी लॉन्च होईल. याच्या व्यतिरिक्त कंटेंटच्या बाबतीमध्ये पण आपण काही बॅचेस या ठिकाणी येतोय. याच्यामध्ये एक गोष्ट मी थोडे ह्यावेळेस प्रयत्न करतोय की UPSC कडून जे MPSC कडे शिफ्ट होत आहेत त्यांसाठी एक कॉम्बो मॉड्यूल तयार करतोय. याच्यामध्ये कंटेंट जे आहे तर ते इंग्लिशमध्ये असेल, कंटेंट इंग्लिश प्लस मराठी पण असेल, मात्र मेनली फोकस त्याचा हा आहे इंग्लिश, आणि एक्सप्लेनेशन जे आहे ते मराठीमध्ये असेल. म्हणजे टीचिंगचं जे मीडियम आहे, टीचिंग मीडियम जे आहे तर ते मराठी असेल, पण कंटेंट. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जनरल सायन्स, जे UPSC ला आपण करत नाही, टेक्नॉलॉजी करतो, पण इथं MPSC ला हे असतं. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी, एक तर महाराष्ट्राचं हिस्ट्री, महाराष्ट्राचा जिओग्राफी. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे इकॉनॉमी इन्क्लुडिंग सर्वे, इकॉनॉमिक सर्वे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आपण UPSC ला करत नाहीये, ह्या अशा प्रकारे एक त्या ठिकाणी कॉम्बो करण्याचा प्रयत्न त्यामध्ये आहे. याच्यासोबत अजून महाराष्ट्र जिओग्राफी झालं, महाराष्ट्र हिस्ट्री झालं, जनरल सायन्स एक झालं, आणि इकॉनॉमी झालं. असं एक सेपरेट, म्हणजे UPSC टू MPSC जी शिफ्ट करताय आता सध्याच्याला, आता ॲपवर जनरल सायन्सची बॅच चालू केलेली आहे. ॲडमिशन्स आर ओपन. लेक्चर 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून याचे लेक्चर स्टार्ट होतील. कशाचे? जनरल सायन्सचे. हे मी स्वतः बॅच घेणार आहे जनरल सायन्सची. तर याच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रिंटेड इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पण नोट्स मिळतील. याचं मीडियम जे एक्सप्लेनेशनचं आहे ते असेल तुमचं मराठी, राईट. आणि यालाच सोबत नंतर अटॅच केल्या जातील ह्या बॅच. ज्यांना कॉम्बो घ्यायचे ते सगळे घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमीची पण एक बॅच आपली येणार आहे. अजून कंटेंटच्या कुठल्या बॅचेस ते नंतर मी डिटेलमध्ये सांगेलच तुम्हाला. याच्यासोबत आपण PYQ डिसेक्शनमध्ये कंटेंटच्या पण बॅचेस लॉन्च करणार आहे. आणि मेंटरशिप सगळ्यात महत्त्वाचं अजून एक, पर्सनल मेंटरशिप आपली जी संकल्प आहे, ठीक आहे, संकल्प जी आहे, संकल्प मेंटरशिप आपली येते. एक राज्यसेवा पूर्वसाठी, आणि दुसरी जी आहे गट क मुख्यसाठी. गट क मुख्यसाठी आपण फ्री त्या ठिकाणी चालू करतोय. मात्र इथे आपण काय करणार आहे, ऍडमिट कार्ड घेणार आहे, प्लस तुमच्या घरच्यांचे पॅरेंट्सचे नंबर त्या ठिकाणी घेणार आहे. थोडक्यात मला फक्त इथं
सिरियस कॅन्डिडेट पाहिजेत, टाइमपासवाले मला नको आहेत, राईट. आणि ही जी राज्यसेवा पूर्वची आहे ना 2025 ही पेड असणार आहे, पेड मेंटरशिप. याच्यामध्ये मोस्टली मी असेल, माझ्यासोबत अजून 1 किंवा 2 मेंटर असतील जे याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. एक्सपर्ट म्हणजे काय, ज्यांनी मागच्या काही एक्झाम्समध्ये प्रिलिम्समध्ये 140 150 मार्क्स मिळवले, किंवा आता ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जी मेन झाली ज्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केले, ज्यांना थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो एमपीसीचा याच्यावर स्ट्रॉंग होल्ड आहे, किंवा ज्यांनी प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये समजून घेतले की नेमकं प्रिलिम्सला पास व्हायला काय लागतं, त्या सगळ्यांसोबत आपण ही मेंटरशिपची संकल्पची राज्यसेवा पूर्व 2500 असणार आहे. त्यात मी मेन रोलमध्ये असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जी फ्री मेंटरिंग आहे ती फ्री चालूच राहील. ही चालू केल्यामुळे ती बंद होणार नाहीये. एखाद्याला वाटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला नाही करायचे, बिंदास काहीच करू नका, मी ऑलवेज देअर आहेच. फक्त एवढं होतं की जेव्हा पेड नसते ना तेव्हा मला लेक्चर असतात किंवा काही शेड्यूल असतात, मग तुम्हाला बऱ्याच वेळा वेटिंग करावं लागतं, किंवा मी पाहिजे त्या दिवशी भेटत नाही. पेडमध्ये मात्र आहे की फिक्स शेड्यूल असणार, त्याचे डिटेल ओरिएंटेशन मी 1 तारखेला किंवा 1-2 दिवसामध्ये सांगूनच देईल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. एक 60 डेजच्या प्लॅनमध्ये आपण येतोय, 60 डेजच्या प्लॅनमध्ये ही आपल्याला पर्टिक्युलरली बॅच ती लॉन्च केली आहे. ॲपमध्ये ती बॅच आता अवेलेबल आहे. त्याचं टेलिग्रामला चॅनल ग्रुप वगैरे पण बनवलेले आहेत. तुम्ही जसं ॲडमिशन घेणार तसं तुम्हाला तिथं फोन सुरू होतील आणि त्याची पुढची जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी ती चालू होईल. त्यामुळे ही बॅच पण आहे. मोस्टली याचा फायदा आहे ना, तुम्हाला सांगतो मी, टेक्निकलची जी प्रिलिम्स करणार आहेत ना टेक्निकल, त्यांना एक्झॅक्टली कळणार की नेमकं काय करायचं. म्हणजे थोडक्यात खटक्यावर बोटन जागेवर पलटी, नेमकं तुम्हाला फोकस कुठं करायचा, काय करायचं, कसं करायचं याची तुम्हाला एक इत्तमभूत माहिती एका एक्सपर्टकडून मिळणार आहे. त्यात मी पण एक असणार आहे, सोबत अजून कोण कोण असणार आहे मी तुम्हाला ते ओरिएंटेशनमध्ये सांगेलच, राईट. तर मेंटरशिपच्या बाबतीमध्ये संकल्पना आपली असते तर ती सुरू होते. आणि गट मुख्य बाबतीमध्ये ही फ्री असणार आहे. ही फ्री घेणारे एक सर आहेत, त्यांनी ऑलरेडी 1-2 वेळा ESO काढली, STI काढली, आणि ज्यांचं कंबाईनच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी रिसर्च आणि ॲनालिसिस आणि कंट्रोल आलेला आहे, की ज्यांनी आत्तापर्यंत रिटर्न केलं ना मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेत. आणि ते सर फॉर्च्युनेटली आपल्याकडे येत आहेत, तर ते मी अनाऊन्स करेल. एकदा शेड्यूल वगैरे सगळं डिक्लेअर झाला की ते आपण अनाऊन्स करूया. त्यानंतर फ्री इनिशिएटिव्हच्या बाबतीमध्ये आपण काय घेऊन येतोय, तर फ्रीमध्ये मी ऑलरेडी काही गोष्टी सांगितल्यात. याच्यामध्ये एक डेली आन्सर रायटिंग चालू करतोय, डेली आन्सर रायटिंग, आणि ही बोथ GS प्लस ऑप्शनलसाठी. ऑप्शनलसाठी सध्या अँथ्रोपॉलॉजीसाठी सुरू होईल, जी मी स्वतः घेणार आहे. GS मी स्वतः घेणार आहे. इथे स्टार्टिंग विथ इथिक्सनं आपण चालू करतोय. इथिक्स आणि अँथ्रो हे दोन्ही स्वतः मी घेणार आहे. मेन्सच्या बाबतीमध्ये इथिक्स, एसे आणि अँथ्रोपॉलॉजी हे 3ही विषय जे आहेत ते मी स्वतः एक्सक्लुझिव्हली घेणार आहे. फार माझ्यासोबत 1-2 दुसरे कोणी असतील जे काही थोडासा पार्ट घेतील. सोशिओलॉजी ऑप्शनलमध्ये पण थोडासा पार्ट मी घेणार आहे, किंवा इव्हन पबॅड असेल, PSIR असेल, याच्यामध्ये 1-2 टॉपिक पण मी घेणार आहे. कारण कधी काळी पबॅड पण माझा होता, जिओग्राफी पण होता. सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीमुळे सोशिओलॉजीचा एक थोडा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झालेला आहे. तिथे एखाद दुसरा टॉपिक त्या ठिकाणी मी घेणारच आहे. म्हणजे जवळपास मेन्सच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी सोबत असणार आहे. आणि मेन्सला तुम्हाला मी सगळ्यात एक गोष्ट सांगेल की कमीत कमी अभ्यासावर एक चांगलं इफेक्टिव्ह आन्सर कसं लिहायचं याच्यावरच सगळा आपला फोकस राहील. फक्त तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करा, मेन्स मी तुमच्याकडून करून घेतो, एवढी गॅरंटी मी तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो. अजून जर तुम्ही व्याकरणाच्या बाबतीमध्ये बॅच सर्च करत असाल तर संतोष पवार सरांची आपल्याकडे इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामरची आहे. संतोष पवार सर व्याकरण, याच्यामध्ये बोथ इंग्लिश आणि मराठी दोन्ही बॅचेस ॲपवर अवेलेबल आहेत. दोघांची मिळून पण एक बॅच त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी बॅच राहिली PYQची चिरफाड डिसेक्शन बॅच. ही बॅच आहे डिसेक्शन, आणि याला सगळ्यात काय म्हणता येईल फक्त तुम्हाला 95 रुपयामध्ये ही बॅच देतोय. याचं कारण काय माहिती आहे का, MPSC मध्ये PYQचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि तुम्हाला PYQ कडे वळून आणण्यासाठी त्याची बॅचची फीस स्वस्त केली आहे. त्याची फीस आपण वाढवू शकलो असतो. ह्या बॅचमध्ये नेमकं आपण काय देतोय, तुम्हाला मार्केटमध्ये तर बरेच पुस्तकं आहेत अनालिसिसवाले, इथे आपण काय देतोय माहिती आहे का तुम्हाला, एक फील, MPSCचा फील देतोय. MPSCचा फील नाही, MPSCचा एक्झॅक्ट अनुभव. काय देतोय, कसा देतोय, MPSCचा जो काही क्वेश्चन पेपर आहे त्याचा स्क्रीनशॉट आपण देतोय, आणि खाली पोल स्वरूपामध्ये आपण ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी देतोय की तुम्हाला असं वाटलं पाहिजे मी MPSCचाच पेपर सोडवतोय.
राईट. आणि ते 2 मराठी आणि इंग्लिशमधला ॲज इट इज प्रश्न आपण तो स्क्रीनशॉट टेलिग्राम स्वरूपामध्ये देतोय. आणि हे सगळं जे आहे ते टॉपिक वाईज आहे. हे सगळं जे आहे ते टॉपिक वाईज त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त 95 रुपयामध्ये. मला असं वाटतं आत्तापर्यंत ज्यांनी ही बॅच केलेली नाही त्यांनी ही बॅच लगेच जॉईन करा. संकल्प मेंटरशिपबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे. ॲप्रोचबद्दल आपल्याला झालं आहे, सरावबद्दल पण बोललो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून जे काय तुम्हाला डाऊट असतील, ज्या काय क्वेरीज असतील त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी ऑफिसला येऊ शकता, मला भेटू शकता. जेव्हा मी नसेल तेव्हा आपले एक्सपर्ट मेंटर्स किंवा काउन्सिलर या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी चर्चा करू शकता. आणि हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. जिथं जिथं विद्यार्थ्यांना अडचण येणार तिथं तिथं MPSC एक्झाम मंत्रा अगदी ठामपणे तुमच्या सोबत त्या ठिकाणी असणार आहे. आणि जिथं जिथं अवघड गोष्टी वाटणार आहेत त्याला सोप्या करण्याचा आपला अनुभव ऑलरेडी मेड सिम्पलनं केलेला आहे. आपण ॲनालिसिस मेड सिम्पल केलेलं आहे. आपण बरंचसं कंटेंट मेड सिम्पल केलेलं आहे. इथून पुढे एक्झामचं प्रिपरेशन जे आहे एक्झाम मंत्राच्या माध्यमातून आपण सोपं करणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल, काही अडचण असेल तर आपलं MPSC एक्झाम मंत्राचं ऑफलाईन ऑफिस आता नवी पेठ पुण्यामध्ये चालू झालेलं आहे, विठ्ठल मंदिराच्या जवळ. आणि इतर गोष्टींसाठी फ्री मेंटरिंगसाठी माझा पर्सनल नंबर पण मी दिलेला आहे 87 वाला, किंवा ऑफिसचा नंबर पण आहे 89 वाला, जो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण बघायला मिळेल किंवा आपली जी पिंड कमेंट आहे तिथे पण बघायला मिळेल. आपले जे 2-3 मेन चॅनल आहेत, एक जे MPSC एक्झाम मंत्रा टेलिग्रामचं चॅनल, यूट्यूबचं MPSC मेड सिम्पल चॅनल, आपलं ॲप जे आहे ते मेड सिम्पल नावाचं ॲप आहे. आणि आपण रायटिंगसाठी जे चालू केलं आहे RX डॉक्टर अजित रायटिंग कॅप्सूल नावाचं रायटिंगसाठी डेडिकेटेड चॅनल चालू केलं आहे. आणि आत्ता करंटसाठी आपण करंट मंत्रा नावाचं चॅनल चालू केलं आहे. त्याच्यामध्ये ठळक बातम्या असतील, करंटच्या महत्त्वाच्या न्यूज असतील किंवा त्याच्या प्रॅक्टिसचे करंटचे क्वेश्चन असतील, हे आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी देतोय. अशाच प्रकारे अजून बरेचसे इनिशिएटिव्ह आहेत. त्याला जोडण्यासाठी, त्याचा फायदा घेण्यासाठी आजच तुम्ही जॉईन करा MPSC एक्झाम मंत्रा. जॉईन म्हणजे पैसेच नाही, फ्री ऑफ कॉस्ट असेल. फक्त टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, यूट्यूबचं चॅनल त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नोटिफिकेशन्स आणि बाकीच्या गोष्टी मिळतील. बाकी ॲपचं जे QR कोड लिंक वगैरे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.